जे गारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जन चित्त तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तेची भगवंताची मूर्ती तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा पांडुरंगा करू करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकार रम्य सिंहासनस्थं वदाम्बुज तेजस्फुर दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वर
करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा सो अखंड हरिनाम एवढा खणकते कस काय एवढं वाढवूच नका त्याला त्याच्यामुळे काय होतं मग कीर्तनाची जशी व्हायला पाहिजे सेवा त्या पद्धतीने होत नाही किंवा हा माईक नसेल तरी मी कीर्तन करू शकतो भगवान बाबा वामन भाऊ महाराज नामदेव महाराज अशी संत मांदियाळी जी होती त्यांनी काय माईक सोबत कीर्तन केलेले तसे काय म्हणजे कीर्तनाला काही अशी माईकची आट नाही फक्त असं जवळ आले की बिना माईकचं करू विठ्ठल आपल्याकडे एवढ्या सुंदर सुविधा आहेत विको कमी करून टाकतात सगळा काय कमी करा ते खणकते ते नकोय मला कमी करा नाही नको विको माझ्या कीर्तनात काय आवश्यकता विठ्ठला विठ्ठला असं खणकलं नाही पाहिजे शेवटी खरा कमी करणं त्याच्याशिवाय कीर्तन सुरू होणार नाही विठ्ठला विठ्ठला सुंदर पृथ्वी जन्माला आल्यापासून अनेक संत या पृथ्वीवरती जन्माला आले आणि त्यांच्या गप्पा झाल्यावर सांगा म्हणजे नंतर आम्हाला कीर्तन सुरू करता येईल तुमचं झाल्यावर सांगा विठ्ठला विठ्ठला पृथ्वी जन्माला आल्यापासून या पृथ्वीवरती अनेक संत महात्मे जन्माला आले आणि अनेक संत महात्म्यांपैकी संत मांदियाळींपैकी ही जी अनवरत भूमंडळी भेटू तया भूता ज्ञानोबरायांची जी पसायला नावातली मागणी आहे ज्ञानोबराय काय सांगतात ज्ञानोबराय सांगतात या भूमंडळीवरती या पृथ्वीवरती या समाजाला अनवरत सतत संत मिळत राहावं काय अलौकिक मागणी जगात या समाजाला चांगल्या मार्गाला घेऊन जाणारी संत मांदियाळी या पृथ्वीवरती सतत सतत एक एक संत जन्माला येऊ आणि मग या संताने या समाजाला सन्मार्गाला घेऊन जावं ही ज्ञानोबरांची मागणी आणि म्हणून ज्ञानोबराय सांगतात मोगरा फुलला मोगरा मोगरा फुलला फुले वेचिता मोगरा
हा तो संप्रदायाचा मोगरा आहे. या मोगऱ्यावरती एक एक फूल उमलतं आणि उमलल्यानंतर ते कोमेजलं, ते संपलं की ज्ञानोबा सांगतात दुसरी कळी आलेली आहे. आपल्या घरी मोगऱ्याची झाडं असतात, ज्ञानोबा सांगतात त्याला दुसरी कळी आलेली असते आणि ती कळी, पहिली कळी जाण्याच्या अगोदर ती कळी उमलते. म्हणजे या पृथ्वीवरती एक संत कमी होण्याच्या अगोदर दुसरा संत आलेला असतो. या संत मांदियाळीमधील, या वारकरी संत मांदियाळीच्या मोगऱ्यावरील ही भाऊ बाबा रूपी दोन मोगऱ्याची संत रूपी फुलं आहेत. विठ्ठल विठ्ठल. आणि मग संत काय करतात जगामध्ये? संत या जगामध्ये काय करतात? तुमच्या आमच्यासाठी संत काय करतात? तुम्ही आम्ही जगामध्ये काय करतो? तुम्ही आम्ही प्रयत्न करून, कष्ट करून संसार वाढवण्याचा प्रयत्न करतो. साधू संतही संसार करतात. साधू संत काही संसारापासून वेगळे नाही. ज्ञानोबा असतील, नामदेव महाराज असतील, त्यांचा सुद्धा संसार आहे. पण त्यांचा संसार कसा आहे? अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरेन. हा संपूर्ण संसार मी सुखाचा करीन, या पूर्ण संसाराला आनंदाने भरीन, हे साधू संत सांगतात. आणि तुम्ही आम्ही, तुमची आमची बुद्धी छोटी आहे, तुमचा आमच्या संसाराला मर्यादा आहे. तुम्ही आम्ही तुमचा आमचा स्वतःचा संसार सुखाचा करण्याचा प्रयत्न करतो. आणि वास्तविकता अशी आहे, संसार हा सुखाचा होतच नाही. त्याचं कारण असं आहे, या पृथ्वीवरती ज्या जन्माला येणाऱ्या वस्तू आहेत, निर्माण होणाऱ्या वस्तू आहेत, त्याचा विज्ञानाचा सिद्धांतच असा आहे, जी वस्तू निर्माण होते ती वस्तू नष्ट होते. आणि हेच आपल्याला शास्त्र सांगतात. हेच काय सांगतात? शास्त्र सांगतात. परंतु या जगामध्ये फक्त निर्माण न होणारी आणि नष्ट न होणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे परमात्मा. न जायते म्रियते वा, तो जन्माला येत नाही आणि नष्टही होत नाही. आणि तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो परमात्मा आहे, असं वेदाने सांगितलेलं आहे, असं उपनिषदाने सांगितलेलं आहे, असं गीतेने सांगितलेलं आहे, असं भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, ममयांशो जीवलोके जीवभूता सनातना मनस्स्थान इंद्रियाने प्रकृतिस्थाने करशती. भगवंत सांगतो की या जगातला प्रत्येक जीव, प्रत्येक कण ना कण हा माझा अंश आहे, हा माझा काय अंश आहे. म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या भगवंताचं अस्तित्व आहे, असं स्वतः भगवंत सांगतात. ज्ञानोबा सुद्धा सांगतात, अतिशय सुंदर प्रमाण दिलं. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. एवढी सुंदर सगळी टाळकरी मंडळी आहे. भाग्यवान असतो कीर्तनकार, त्याच्या कीर्तनाला अनेक टाळकरी असतात. कधी कधी दुर्भाग्याचा उदय होतो, जसा भाग्याचा उदय होतो तसा दुर्भाग्याचा. भाग्य आणि दुर्भाग्य एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. कधी कधी पुढे या मलाच म्हणावं लागतं, मागे या मलाच म्हणावं लागतं, कारण की त्यांनी गुत्त दिलेलं असतं. विठ्ठल गुत्त घेण्याची पद्धत माहिती ना तुम्हाला? गुत्त म्हणजे एखादा एकर बाजरी काढणं असेल, गहू कापणी असेल,
तुमच्याकडे ऊसाचा प्रकार आहे, 1 एकरभर हा ऊस तुम्ही तोडाय सुद्धा, त्याची वाढे सुद्धा काढा, त्याला बाहेर सुद्धा आणा, ट्रॅक्टर मध्ये रचून द्या, किती घेणार बोला. तसं आम्हाला काही माणसं फोन करतात, महाराज मोठं नियोजन आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे. मोठं नियोजन म्हणजे नेमकं काय? अशी कागदावरून आतरले, मंडप मोठा घातला, सिस्टम मोठी लावली म्हणजे मोठं नियोजन झालं का? त्याच्या व्याख्या तशा होतात का? मोठं नियोजन म्हणजे काय? परमार्थामध्ये मोठं आणि छोटं काहीच नाही. अहो या ठिकाणी भेदच नाही, आणि ज्याला भेद दिसत असेल तो परमार्थाच्या लायकीचा नाही, हे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात. ज्याला लहान आणि मोठं जर जाणवत असेल आणि त्याला जर असं वाटत असेल ही गोष्ट लहान आहे ही मोठी, त्याने परमार्थाच्या मार्गालाच येऊ नये. विठ्ठला विठ्ठला. मोठं कीर्तन आहे म्हटलं, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे, मोठं कीर्तन आहे, पण महाराज गुत्त घ्यावं लागेल तुम्हाला. गुत्त म्हणजे टाळ तुम्ही जाणार, वाजवणारे तुम्ही जाणार, पखवाजही तुम्ही जाणार, सगळं तुम्हीच घेऊन या. अरे म्हटलं ऐकणारे आणू का नको? विठ्ठला. म्हणून असं हे जे नियोजन माणसं करतात, मोठं लहान, हा जे परमार्थामध्ये भेद आहे, या भेदाला परमार्थामध्ये, खऱ्या परमार्थामध्ये ज्ञानोबारायांच्या जवळ, तुकोबारायांच्या जवळ, भगवान बाबांच्या जवळ आणि वामन भाऊ महाराजांच्या जवळ या लहान मोठ्या गोष्टींना थारा नाही. विठ्ठला विठ्ठला. सगळ्या गोष्टी एकत्र, कुणालाही लहान मोठं कुणालाही नाही, प्रत्येक माणसाला समान ज्या ठिकाणी वागवलं जातं, समतेचा ज्या ठिकाणी, समतेची ज्या ठिकाणी शिकवण दिली जाते, 750 वर्षापूर्वी पृथ्वीवरती समतेचा पाया घालणारे एकमेव संत म्हणजे ज्ञानोबा आहेत. आज स्वातंत्र्यता, समता, बंधुता याच्यावरती जग चर्चा करतं आणि याला अंमलात आणण्याचा प्रयत्न करतं. कधी 21व्या शतकामध्ये आणि 750 वर्षापूर्वी ज्ञानोबा संतांनी ही क्रांती तयार केलेली. 750 वर्षापूर्वी, 750 वर्षापूर्वी महिलांना अभंग लिहिण्याचा अधिकार माऊली ज्ञानोबारायांनी दिला. जगामधले कुठल्याही तत्वज्ञानामध्ये स्त्रियांना एवढा अधिकार कुणीही दिलेला नाही. सगळ्या जगातल्या तत्वज्ञानाचा तुम्ही अभ्यास करा, सगळ्या जगाचं तत्वज्ञान तुम्ही चाळून पहा, सगळ्या जगाचं तत्वज्ञान तुम्ही ऐकून पहा, कोणत्याही तत्वज्ञानामध्ये स्त्रियांना समतेचा अधिकार दिलेला नाही. आजही आमच्या स्त्रियांना आपल्या अधिकारासाठी संघर्ष करावा लागतो. ही विचित्रता 21व्या शतकामध्ये सुद्धा आहे. पण ज्ञानोबाराय एवढे उदारमतवादी संत होते की ज्ञानोबारायांनी स्त्रियांना सुद्धा अभंग रचण्याची प्रेरणा दिली आणि ती सामर्थ्य, ती शक्ती, ती कृपा स्त्रियांवरती सुद्धा केली. नुसती स्त्रियांवरतीच कृपा केली असं नाही, तर दलित कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या स्त्रियांना सुद्धा अधिकार, अभंग लिहिण्याचा अधिकार माऊली ज्ञानोबारायांनी दिला. चोखोबारायांची पत्नी अभंग लिहू शकते ज्ञानोबारायांच्या काळामध्ये. जे चोखोबार आहेत दलित आहेत, पिछड्या वर्गातले आज आपण ज्यांना म्हणतो, जे तुम्ही आम्ही म्हणतो, समाज प्रवाहापासून पाठीमागे राहिलेला जो सामाजिक एक प्रवर्ग आहे, सामाजिक वर्ग आहे, त्या सामाजिक आजही त्यांच्या वाट्याला असमानता आहे. एवढं स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे, लोकशाही आहे, राज्यघटना आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये आज त्यांच्या वाट्याला असमानतेची वागणूक या लोकशाहीमध्ये सुद्धा त्यांच्या वाट्याला येते. परंतु माऊली ज्ञानोबाराय एवढे श्रेष्ठ आहेत, ज्या लोकशाहीचा आज पुरस्कार तुम्ही आम्ही करतो, संपूर्ण जग, युनो सारख्या संघटना ज्या समतेची प्रचार प्रसार करतात, त्या समतेला ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी या समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. ही एक सामाजिक ज्ञानोबारायांची क्रांती आहे. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबारायांच्या काळामध्ये चोखोबारे अभंग लिहू शकत होते, नुसते अभंग लिहू शकत होते आज एवढं नाही, तर कीर्तन करू शकत होते, समाज प्रबोधन करू शकत होते. चोखोबारायांची पत्नी सोयराबाई अभंग लिहू शकत होत्या.
कीर्तन करू शकत होत्या, समाज प्रबोधन करू शकत होत्या, हे ज्ञानोबरांच्या काळामध्ये. पण ज्यावेळेस तुकोबरांनी अभंग लिहिले त्यावेळेस तुकोबरांचे अभंग मात्र बुडवले गेले. तुकोबरांचे अभंग बुडवण्याची कुणाची हिंमत झाली नाही, सोयराबाईचे अभंग बुडवण्याची कुणाची हिंमत झाली नाही. मग तुकोबरांचे अभंग बुडवण्याची हिंमत कस काय झाली? संत मांदियाळी नाही, एकटे तुकोबराय पडले. एकटे तुकोबराय असल्यामुळे तुकोबरायांचे अभंग समाजाने बुडवले. ज्ञानोबरायांच्या काळामध्ये संघटना होती आणि संघ हे शक्ती हे शास्त्र आपल्याला सांगतं. विठाला एकत्र येणं, एकजूट राहणं, एकमेकाला सहकार्य करणं, एकमेकांना साथ देणं हे ज्ञानोबरांनी शिकवलं. आणि दुर्भाग्य असं तुकोबरांच्या काळामध्ये तुकोबरांच्या बरोबर कोणी नव्हतं. आणि म्हणून तुकोबरांनी जो समाज सुधारण्याचा प्रयत्न केला, त्या समाज सुधारणेला, ती समाज सुधारणा एका उच्चवर्णीयांच्या हिताच्या आड येत होती. उच्चवर्णीय जे समाज आहे, उच्चवर्णीय जो समाज आहे त्याचं हित, त्या तुकोबरांच्या क्रांतीमुळे त्याचं हित डळमळलं. आणि खरा परमार्थ तुकोबरांनी तुमच्या आमच्या सारख्यांच्या समोर, सामान्य व्यक्तींच्या, सामान्य समाजाच्या समोर ज्यावेळेस तुकोबराय तो परमार्थ आणू लागले. वेदातील तत्वज्ञान, शास्त्रांचा अर्थ, शास्त्रार्थ, शास्त्रांचा, तुकोबराय आदी जे संत आहेत त्यांनी कुठेही श्लोक किंवा मंत्र असा शब्द वापरला नाही, अर्थ शब्द वापरलाय. अर्थ तुकोबरायांनी, ज्ञानोबरायांनी अर्थ शब्द वापरलाय. अर्थाला महत्व आहे, शब्दाला महत्व नाही. कशाला महत्व आहे? वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी व्हावा भार माता. मंत्र शास्त्राच्या शास्त्र पाठ आहेत तरी सुद्धा अर्थ मस्तकामध्ये नाही, नुसते शब्द मस्तकात आहेत. आणि मग असे शास्त्राच्या शास्त्र पाठ असणारे वेद ज्यांच्या मुखोद्गत आहेत अशी माणसं सुद्धा चुका करताना पुराणामध्ये आपल्याला दिसतात. जे ऋषी आहेत, मुनी आहेत, भगवंत अर्जुनाला अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो, देवा ही जी चांगली चांगली माणसं बिघडताना दिसतात याचं कारण काय? तुम्हा आम्हाला सुद्धा परमार्थातली माणसं बिघडताना दिसतात. तुम्ही मग 10 वर्ष एखाद्या महाराजांनी कीर्तन केलं आणि 10 वर्षानंतर बिघडला, तुम्हाला चमत्कार वाटतो. तो तर चांगलं कीर्तन करत होता, अभंग पाठ करत होता, श्लोक पाठ करत होता, शास्त्र वाचत होता, शास्त्रावर चर्चा करत होता, ज्ञानेश्वरीवर चर्चा करत होता, परंतु बिघडला कसं? बिघडला कसं काय? भगवंताला अर्जुन प्रश्न विचारतो, देवा हे ऐसे कैसे? देवा असं कसं काय होतं? ज्ञान याची स्मृती भ्रंशे. सामान्य माणसं वेडगळपणे वागतात, चुकीचे वागतात, यात नवल नाही. अर्जुन म्हणतो, देवा ज्ञानी माणसं बिघडतात याचं कारण काय? मग महाराज लोक जे जेलमध्ये जातात त्याचं काही वाईट मानून घ्यायचं नाही. ही परंपरा शुक्राचार्यांपासून चालत आलेली आहे, याचं अजिबात वाईट घ्यायचं नाही, उलट आनंद मानायचा. एक महाराज जेलमध्ये गेला की पेढे वाटायचे गावात, एक नाठाळ कमी झाला परमार्थातला, एक चुकीचा माणूस कमी झाला परमार्थातला. ही चांगली गोष्ट आहे. शासनाने महाराजांना आत टाकण्यासाठी एखादं पथक स्थापन केलं पाहिजे. समाजाला चुकीच्या दिशेने घेऊन जाणारे, समाजाला परमार्थ सांगणारे आणि स्वतः संसार थाटणारे, हा जो वर्ग आहे या जगामध्ये, हा जो आज तुम्ही आम्ही समाजामध्ये पाहतो. म्हणून एवढे मोठे सप्ताह होतात, एवढे मोठे उत्सव होतात, तरी तुम्ही आम्ही म्हणतो याचा परिणाम का होत नाही? साधूने एखादा शब्द सांगितल्याबरोबर संपूर्ण जगामध्ये परिणाम होतो. संतांनी सांगितलेल्या एका शब्दाचा सहज बोलणे, एखादा साधू
सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. एखादा साधू सहज जरी बोलला तरी सामान्य माणसाचं कल्याण होतं. आणि आम्ही आरडून आरडून आमचे आतडे बाहेर यायची वेळ आली, पण आमच्या समग्र कीर्तनाचा सुद्धा काहीच परिणाम होत नाही. त्याचं कारण असं आहे, आमच्या जीवनामध्ये खरा परमार्थ नाही. त्याचं कारण या समाजावरती कोणताही परिणाम त्याचा होत नाही. आणि खरा परमार्थ तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर असेल तर तो माणूस एखादा साधा शब्द जरी बोलला तरी त्या शब्दाचा परिणाम हा आकाशा एवढा होतो. विठ्ठल विठ्ठल. एकतर साधू बोलतच नाही, साधू संत एकतर बोलतच नाही. ज्ञानोबा सांगतात त्या साधूविषयी, बोलण्याची नाही बोलो म्हणे जरी काही तरी. बोललं साधू हा बोलतच नाही. काय बोलणार? जर तुम्ही विचार करा, दोन माणसं जर एकत्र पारावर बसले, गावाच्या कल्याणाचा विचार चालू असतो का? शेलगाव मधली माणसं पारावर बसल्यावर मला तरी वाटतं शेलगावच्या विकासाची चर्चा करत असतील. आम्हाला वाटतं बरं का, कदाचित चांगली माणसं असतील. आमच्या इकडे वाईट माणसं आहेत, आमच्या इकडं वाईट माणसं आहेत, तुमच्या इकडे चांगले माणसं आहेत. तिकडे गेल्यावर इकडचे वाईट. मला वाटलं तुमच्या इकडे काही बदल असेल म्हणून, आमच्या इकडे तुमच्या इकडे असं काही बदल असेल म्हणून. आमच्या इकडे मेल्यावर जाळतात, जिवंत. हा मग बदल असतो ना थोडाफार. साधू संत बोलतच नाहीत. तुम्ही आम्ही नुसतं बोलत राहतो. अनंत वाचाळ बरळती परळ. मग त्याचा परिणाम आपल्याला भगवंत प्राप्त होत नाही. साधू संत बोलतच नाहीत आणि बोलले तर भगवंताविषयी बोलतात, म्हणून भगवंत त्यांना सतत प्राप्त आहे. तुम्ही आम्ही असं बोलतो महाराज, काहीतरी बोलत राहतो, संसाराविषयी बोलतो आणि मग त्या बोलल्याचा परिणाम आपल्या पदरात दुःख पडतं. आपल्या पदरात काय पडतं? तुम्ही कोणता विचार करता, कशाविषयी विचार करता, तुम्ही मुखातून काय बोलता, याच्यावरती तुमचं आमचं जीवन आधारित आहे. एखादा विद्यार्थी, शाळेमध्ये जाणारा, अभ्यास करणारा विद्यार्थी, ज्याला कुठल्या तरी एखाद्या परीक्षेमध्ये यश संपादन करायचं आहे, असा विद्यार्थी त्याच्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त कोणत्याही मित्राशी, मैत्रिणीशी कोणतीही दुसरी चर्चा करत नाही. आणि असे जे विद्यार्थी आहेत, विद्या अर्जणारे आहेत, जे विद्येविषयी बोलतात, विद्येविषयी ऐकतात आणि विद्येविषयीच विचार करतात, अशीच माणसं, अशीच विद्यार्थी परीक्षेमध्ये यशस्वी होतात. त्यांचं ध्येय ठरलेलं आहे, आपल्याला काय प्राप्त करायचं. मग तुम्हाला जे प्राप्त करायचंय त्याच्याविषयीच विचार करावा, त्याच्याविषयीच बोलावं. साधू संतांना भगवंत प्राप्त करायचा आहे, साधू संतांना प्रपंच प्राप्त करायचा नाही. मग साधू संत सांगतात, आता मजपासी नका वदो प्रपंच विषयी. तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, ही साधू संत सांगतात, आता माझ्याजवळ येऊन तुम्ही प्रपंचाविषयी काहीच बोलू नका. हे साधू संत सांगतात आणि आम्ही त्यांच्या भंगावरती कीर्तन करत असताना सगळा प्रपंच सांगतो. किती तफावत विचारांमध्ये. साधू संतांना काय साध्य करायचंय आणि त्यांचे पायिक असणारे काय साध्य करतात किंवा कोणत्या मार्गाने त्यांची वाटचाल चालू आहे. साधू संत सांगतात, आता आमच्यापाशी प्रपंचाविषयी काही बोलू नका. काय बोलायचंय ना, भगवंताविषयी बोला. तुकोबाराय एखाद्या येड्या माणसाला जरी भेटले तर तुकोबाराय त्याला विचारायचे, मला भगवंत भेटेल का, देव माझ्यावर कृपा करील का. देव कृपा करील मज काय लाज राखील, पुसाविसे हेची वाटे, जे जे भेटे भूत नाही तयास, जे जे भेटे भूत देते मानिजे भगवंत. तुकोबाराय सांगतात, कोणी जरी भेटला तरी त्याच्या जवळ तुकोबाराय ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्याला विचारतात. सामान्य माणसाला तुकोबाराय विचारतात,
का हो, देव मला भेटेल, देव मला भेटेल का? हे तुकोबाराय सामान्य माणसाला विचारतात. आणि कीर्तनकाराकडे गेल्यानंतर तुम्ही कीर्तनकाराला काय विचारता? देव भेटेल का विचारता? नाही. माणसं आम्हाला विचारतात पाऊस कधी येईल. कीर्तनकार का नंदी बैल आहे का? कीर्तनकार, तो कीर्तनकार आहे. तो काय, तू काही काही माणसं कीर्तनकाराकडे किंवा एखाद्या साधूकडे त्यांना विचारलं का तुम्ही त्यांचे शिष्य आहात? काही नाही, त्यांनी आशीर्वाद दिला आणि आमचं कल्याण झालं. काही माणसं म्हणतात त्यांच्या आशीर्वादाने माझं लग्न झालं, त्यांच्या आशीर्वादाने लग्न झालं. आता संतांच्या आशीर्वादाने कुठं लग्न होत असतं का? त्यानेच केलेलं नाही. ज्याने तुझ्या लग्न होण्यासाठी आशीर्वाद दिला त्यानेच लग्न केलेलं नाही. पण तुम्ही त्याच्याकडे साधूकडे जात असताना तुमच्या संसारातल्या समस्या घेऊन जाता, ज्याला संसाराविषयी काहीच माहित नाही, ज्याने संसार सोडलेला आहे, ज्याने संसाराकडे पाठ फिरवलेली आहे, अशा साधूकडे आपण संसार सुखाचा व्हावा म्हणून जातो. आणि या ठिकाणी आपण चुकतो. या ठिकाणी काय होते? आपली चूक होते. देव भेटावा म्हणून संतांच्या मंदिरामध्ये, भगवान बाबांच्या मंदिरामध्ये यायचं. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये भावना असेल, अजिबात मंदिरात येऊ नका. फायदा नाही त्याचा, त्याचा कुठलाही फायदा नाही. तुमच्या मनात ज्या दिवशी अशी भावना असेल की मला देव भेटला पाहिजे, देव कळाला पाहिजे, मला भगवान बाबा कळाले पाहिजेत, मला वामन भाऊ कळाले पाहिजेत, ही मानसिकता किंवा हा विचार ज्यावेळेस तुमच्या डोक्यात असेल, त्याच वेळेस भगवान बाबाच्या मंदिरात या. नाहीतर मंदिरात नाही आले तरी चालेल, तुमचा उपयोग नाही ना येऊन. जर संसारातल्या गोष्टी घेऊन तुम्ही साधू संतांकडे येत असाल, संतांच्या पायावर जर येत असाल, तर संतांनी, वारकरी संप्रदायातल्या संतांनी संसारात दुःख मूळ सांगितलेलं आहे. संसार दुःख मूळ विठोबाचा धर्म जागवणारे हे साधू संत, आणि त्या साधू संतांनी त्या भगवंताच्या चरणावरती लक्ष लागावं, त्या चरणावरती आपलं लक्ष द्यावं. आणि आपल्या लक्षामध्ये संसार असतो, तो संसार घेऊन आपण त्यांच्या चरणावर जातो. आणि त्या चरणावर, साधू संतांच्या चरणावर संसाराला स्थानच नाही, संसाराला स्थानच नाही. बरं, या जगातल्या कोणत्या गोष्टी मिळाल्या म्हणजे आपण पूर्णत्वाने सुखी होणार आहे? पूर्णत्वाने, बरं का, पूर्ण सुखी. पूर्ण सुखी या शब्दाचा अर्थ असा आहे, दुःखरहित सुख, याचं नाव आहे पूर्ण सुख. माणसाला दुःखरहित सुख हवं आहे का दुःख मिश्रित सुख हवं आहे? सुख कसं पाहिजे आपल्याला? सुख कसं पाहिजे? दुःख रहित. दुःख नकोय आपल्याला. सुखाच्या प्राप्तीमध्ये दुःखाचा एक लवलेशही नकोय. शुद्ध सुख पाहिजे माणसाला. काय पाहिजे? शुद्ध सुख. थोडं दुःख मिश्रित असेल नाही, नाही, अजिबात. घरामध्ये गुलाबजाम पाहिजेत,
पण डायबिटीज हे नकोय. नाहीतर घरात डब्याच्या डबे भरलेले आहेत गुलाबजामने आणि डॉक्टरांनी सांगितलं पातळ डाळ बिना मिठाची, नुसता पाण्यात शिजलेला तांदूळ, ह्याच्या व्यतिरिक्त कशालाच हात लावायचा नाही, तेवढंच खायचं आणि तुला एवढंच चालेल. तू म्हटला नाही, समजा दुसरं खाल्लं तर मग तू चालणार नाही. मग काय होईल? तू चालणार नाही. म्हणजे माणसाला सुख पाहिजे, परंतु दुःख मिश्रित सुख नकोय. आणि दुःख मिश्रित सुख फक्त, दुःख रहित सुख फक्त परमार्थामध्ये मिळत. दुःख रहित सुख, सुखरूप ऐसा कोणी तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा वाचोनिया. म्हणजे फक्त भगवंत हा सुखरूप आहे, भगवंत हा पूर्ण आहे, संसार हा अपूर्ण आहे. उपनिषदामध्ये वर्णन आलेले ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तो भगवंत पूर्ण आहे, संसार हा अपूर्ण आहे. तो संसारामध्ये अपूर्णता आहे आणि कोणत्याही गोष्टीची प्राप्ती झाल्यानंतर माणूस पूर्णपणे सुखी होत नाही. लहानपणी वाटतं मोठं झाल्यावर सुख आहे. जे मोठं झाले त्यांना विचारा सुखी आहेत का? लहान पोरांना काय वाटतं? आई बाप त्रास देतात, हाणतात, मारतात. मग लहान पोराच्या मनामध्ये अशी भावना असते, जाऊ द्या आपण लहान आहे म्हणून त्रास होतोय, मोठं झाल्यावर पाहूया यांच्याकडे जरा. मग मोठे होतात, शाळेमध्ये जातात. मग शाळेमध्ये जायला लागल्यानंतर असं वाटतं आपण विद्यार्थी म्हणून त्रास होतोय, शिक्षक आपल्याला हाणतात, मारतात. एकदा शिकून मोठा झालो की मग पाहू शिक्षकाकडे. थोडा मोठा होतो, मग मोठा झाल्यावर त्याला एकच चिंता असते, आता लग्न होत नाही. त्याला असं वाटतं ज्यांची लग्न झालेत ते जरा आनंदी दिसतात, ज्यांची लग्न झालेत ते आनंदी दिसतात. आणि ज्यांची लग्न झालेत ते लग्न झाल्यानंतर मिळणार दुःख सांगत नाहीत, म्हणून राहिलेले लग्न करतात. म्हणून मग काय होतं, राहिलेले लग्न करतात. लग्न झाल्यानंतर खरोखर सुख आहे किंवा नाही हे जर लग्न झाल्याने सांगितलं तर सगळी माणसं ब्रह्मचारी राहतील. विठ्ठल विठ्ठल. माणसाला नुसतं असं वाटतं पुढे गेल्यावर सुख असेल, पुढे गेल्यावर सुख असेल, पुढे गेल्यावर सुख असेल. माणसं इतकी दुर्भाग्यवान आहेत, माणसं पुढे सुख शोधतात आणि खरा सुखाचा पत्ता तर हृदयामध्ये आहे. खरा सुखाचा पत्ता कुठे? सुख हे बाहेर नाहीच. सुख सुख पाहता तवा पाडे दुःख परवता एवढे, हे पटवून दिलेलं आहे. साधू संतांनी दोन गोष्टी पटवण्यासाठी दोन गोष्टींना दोन उदाहरणं सांगितले. महाराज आमच्या जीवनामध्ये सुख आहे. मग साधू संत सांगतात किती सुख आहे? जवळ एवढं, जवळ जेवढं असतं जवळ एवढं सुख आहे. महाराज आमच्या जीवनामध्ये दुःखही आहे. केवढं दुःख आहे? पर्वत आहे एवढं दुःख. हे तुमचं आमचं सर्वांचं जीवन सारखं आहे. म्हणून प्रत्येक माणसाला असं वाटतं हे झाल्यावर आपण सुखी होऊ, हे झाल्यावर आपण सुखी होऊ. मग ज्यांची लग्न झाले त्यांना वाटतं मुलं बाळ झाल्यावर एकदा सुखी होऊ. मग थोड्या दिवसात पुन्हा टेन्शन मध्ये येतात, मुलांची लग्न करायची असतात. मग ज्यांच्या मुलांची लग्न झाले नाहीत अशा ज्या माता मावल्या असतात त्या सतत बोलत असतात
माझ्या मुलाचं लग्न झालं की मी सुखी होईल. माझ्या मुलाचं एकदा पप्याचं लग्न झालं माझं टेन्शनच गेलं. अगं बाई त्याचं लग्न झाल्यावर खरं टेन्शन सुरू आहे तुला, अजून सुरूच झालं नाही. मग ती जिच्या मुलाचे लग्न झाले तिला म्हणते बाई तुझ्या पोराचं झालं लगीन, पण मग हा पोर राहिलंय लग्नाचं. आनंदी बाई तुझ्या पोराचे लग्न झाले, सगळं घर पसारा चांगला खुललेला आहे, तुझा सगळा आनंदात आहे. ती बिचारी सांगत नाही ना मुलाचं लग्न झाल्यावर काय त्रास होतो, म्हणून हिला हवस असते आपल्या मुलाचं लग्न करण्याची. विठ्ठला हे तुम्ही आम्ही हे प्रत्येकाचं दुःख सर्वांचं सारखं आहे. या दुःखामध्ये आणि सुखामध्ये कुणाच्याही सुखामध्ये आणि कुणाच्याही दुःखामध्ये काहीच बदल नाही. जे सायकलवर चालणारे त्यांना वाटतं मोटारसायकल असावी, मोटारसायकलवर चालणाऱ्यांना मोठी गाडी जवळून गेली की वाटतं काय खरं नाही मोटारसायकलचं, मोठ्या गाडीत बसलेलं बरं. जे मोठ्या गाडीत आहेत वरून विमान वगैरे गेल्यावर जरा वाईट वाटतं. हे चालूच आहे. दुःख हा परमनंट आहे माणसाच्या जीवनात. विठ्ठला विठ्ठला तृष्णा म्हणतात. तृष्णा याला काय म्हणतात? तृष्णा. तृष्णा या शब्दावरती उदाहरण देत असताना, तृष्णा पटवून देत असताना ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये अशी पटवून दिलेले, हरणाला तहान लागली उन्हाळ्यामध्ये आणि ते असं रस्त्यावर नाही कसं पाणी दिसतं पुढे पुढे, त्याला मृगतृष्णा असा शब्द दिलेला आहे ज्ञानोबारांनी. रस्त्यामध्ये किंवा डोंगरावर ऊन असतं परंतु असं वाटतं पाणी आहे. ते आपल्याला कमी प्रमाणात पाणी दिसतं पण हरणाला प्रत्यक्ष पाणी दिसतं. हरणाला असं वाटतं आता या ठिकाणी गेलो ना माझी ताण भागली. ती थोडस पुढे गेलं की आणखी त्याला ते पाणी पुढे दिसतं, आणखी पुढे दिसतं. ज्ञानोबा म्हणतात एवढं हरिण पळतं ऊर फुटून मरतं पण ते पाणी त्याला मिळत नाही. त्या पद्धतीने तुमचं आमचं जीवन आहे. सुखाच्या मागे एवढे आपण पळतो आहोत आणि असं वाटत असतं की आपल्याला आता संसारात सुख मिळणार आहे, आता संसारात आता एवढं झालं ना, घराचं काम झालं की सुखीच, फरशीचं काम येतं लगेच. फरशी बसवली संपलं, कलर येणार, कलर दिला 4-8 दिवस राहिला त्याचे पोपडे पडतात. सतत अतृष्णा, सतत तृष्णा आहे माणसाच्या. अतृष्णा कधीच नाही माणसाच्या जीवनामध्ये. हे संसाराचं हे चक्र असं आहे. सुख नाही कोठे आले या संसाराला, सुख नाही कोठे आले या संसाराला, सुख नाही कोठे आले या संसाराला, सुख नाही कोठे आले या संसाराला. संसाराला आलेल्या माणसाला सुखच नाही हे वारकरी संप्रदायातले संत सांगतात. आणि म्हणून वारकरी संप्रदायाकडे लोकांचा येण्याचा स्पीड कमी आहे. आमचे संत आल्या आल्या बरोबर सांगतात संसार दुःखमुळे, आणि दुसरे संत ज्या बेटा तेरा कल्याण हो जाएगा, जसा याला देवाने कल्याण करण्याचा ठेका दिलाय. दुसऱ्या संप्रदायातल्या संतांकडे जातो मी, ती गेल्याबरोबर त्यांचं दर्शन घेतलंय हात वर करतात, जसं काय याच्या हातामधून काहीतरी पुण्य पडतंय. याच्या हातामधून काय होतंय? पुण्य पडतंय. समाजाला खऱ्या गोष्टी सांगायच्या नाही, आणि जर समाजाला खऱ्या गोष्टी सांगितल्या तर समाज आपला भक्त राहणार नाही. समाजाला जर खरं ज्ञान कळालं, या समाजाला जर सत्य परिस्थिती कळाली तर हा समाज आपला भक्त राहणार नाही, आणि समाज आपला भक्त राहिला नाही की आपली दुकानं बंद पडली. दुकानं, धार्मिकतेची जी दुकानं आहेत ती बंद होतील. आणि संप्रदायातले संत तुकोबर आहेत, ज्ञानोबर आहेत,
हे समाजाला खरं सांगतात, समाजाला खरं सांगतात. आणि समाजाला हे सर्व खरं सांगून सुद्धा समाजाचं आज पूर्णपणे त्या वाङ्मयाकडे दुर्लक्ष आहे. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीकडे हा समाज पूर्णपणे दुर्लक्ष करतो. जगद्गुरु तुकोबारांच्या गाथाकडे हा समाज पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आज कीर्तनकाराने अभंग समजून सांगावा एवढा समाज साधारण राहिलेला नाही. एवढा समाज हुशार माणसं आहे. आता ज्ञान सर्व माणसांना कळतं, परंतु माणसं स्वतःहून ज्ञानेश्वरीकडे जात नाही. जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगाकडे वाङ्मयाकडे जात नाही माणसं. आता हे वाचणारे जे माणसं आहेत, तरुण मुलं मुली आहेत, कादंबऱ्या दिवस दिवस वाचतील, त्याच्यात वेब सिरीज असतात, दिवस दिवस पाहतील, परंतु तुकोबारांच्या गाथाचा एखादा अभंग कोणी पाहणार नाही. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतील एखादी ओवी कोणी पाहणार नाही. आणि खरं सुख त्या ठिकाणी सामावलेलं आहे. आज समाजाचं कल्याण त्याच्यामध्ये भरलेलं आहे. आणि रोज कीर्तनांमधून प्रवचनांमधून हे सांगण्याचा प्रयत्न आहे. रोज अनेक वेळेस ही माणसं सगळी ती ऐकतात, परंतु ऐकलेलं शुद्ध पद्धतीने याच ठिकाणी ठेवून देतात आणि बाहेर जातात मंडपाच्या. आणि ऐकलेलं लक्षात ठेवत नाही. म्हणून आम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्याची संधी मिळते आणि आम्ही तेच तेच सांगतो. विठ्ठला तुम्ही कीर्तनकारांचा अभ्यास करा. आज समाज एवढा हुशार आहे युट्यूब मुळे, त्याच्यामुळे एखाद्या कीर्तनकाराचे जर 10 कीर्तन तुम्ही व्यवस्थित ऐकले आणि 10 कीर्तन जर लिहिले, 10 कीर्तन लिहिले आणि त्याचं पुन्हा जर 11वं कीर्तन ठेवलं, कदाचित त्याचं जर पुन्हा 11वं, कीर्तनकार सुद्धा तेच तेच सांगायला कंटाळत नाही. तेच सांगतात, सतत तेच. ज्ञानोबारांची 9000 अधिक ओव्यांची ज्ञानेश्वरी आहे. जगद्गुरु तुकोबारांचा एवढा मोठा गाथा आहे, नाथबाबांचं एवढं मोठं वाङ्मय आहे, तरी आम्हा कीर्तनकारांना दुसऱ्याचं उष्ट गोळा करावा लागतो. त्याच्यापेक्षा काय म्हणतो, आम्हाला दुसऱ्या पंथातले प्रमाण घ्यावे लागतात. हिंदीतले प्रमाण, इकडच्या तिकडच्या भाषेतले प्रमाण वाईट आहेत असं नाही, परंतु आपल्याकडे वाङ्मयाची कोणतीही कमतरता नाही. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी समजावून सांगण्यासाठी या जगातल्या कोणत्याही शास्त्राची गरज नाही, कोणत्याच शास्त्राची गरज नाही. एवढी ज्ञानोबारांचं सामर्थ्य आहे. मी तर असं म्हणेल, जगातल्या एखाद्या शास्त्राला जर आधाराची गरज लागली तर त्याने ज्ञानेश्वरीकडे यावं. आणि ज्ञानेश्वरीचा दाखला त्याने घेतल्यानंतर त्याला दुसऱ्या या जगातल्या कोणत्याही शास्त्राच्या आधाराची गरज उरणार नाही. एवढी ज्ञानोबारांचं ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य आहे, जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्याचं सामर्थ्य आहे. आणि याच्याकडे तुम्ही आम्ही वळलं पाहिजे. या वाङ्मयाकडे जरा डोळे उघडून पाहिलं पाहिजे. डोळे उघडून पाहिलं पाहिजे. आपल्या घरामध्ये कमीत कमी एक ज्ञानेश्वरी असावी. आपल्या घरामध्ये जगद्गुरु तुकोबारांचा गाथा असावा. हे ग्रंथ ज्यांच्या घरामध्ये आहेत, ज्यांच्या घरामध्ये वाचले जातात, ते शब्दातले संस्कार तुमच्या आमच्या अंतःकरणावर बिंबतात. तुमच्या आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये तुकोबारांचे आणि ज्ञानोबारांचे संस्कार ज्या दिवशी बिंबतील, त्या दिवशी आपल्याला जीवनामध्ये कुठेही अडचण येणार नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून आज कीर्तनकाराने एखादा अभंग समजावून सांगावा, ज्ञानेश्वरीची एखादी ओवी समजावून सांगावी, एवढा समाज अशिक्षित राहिलेला नाही. कीर्तनकारापेक्षा सुद्धा 1000 पटीने हुशार माणसं कीर्तनकाराच्या समोर बसलेले असतात. याची कीर्तनकाराला जाणीवच नसते. हुशार माणसं, अधिकारी माणसं समोर बसलेली असतात, विद्वान माणसं समोर बसलेली असतात, परंतु कीर्तनाला उभं राहिल्यानंतर असं वाटतं की आपल्या समोर बसलेले सगळे वेडे आहेत आणि फक्त आपणच शहाणे आहेत. असा एक गोड गैरसमज आमच्यामध्ये असतो. आमच्यामध्ये असा एक गोड गैरसमज असतो. विठ्ठला म्हणून संसारिक, तुम्ही आम्ही सगळी संसारिक माणसं आहोत आणि संसार आपल्याला त्रास देणार आहे, संसारामध्ये आपल्याला दुःख होणार आहे.
संसारामध्ये आपल्याला रोज समस्या येणार आहेत, परंतु या समस्या हे दुःख तुमच्या आमच्या हृदयाला शिवू नये, तुमच्या आमच्या हृदयामध्ये याने उद्विग्नता येऊ नये, त्याच्यासाठी ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आहे आणि तुकोबरांचा गाथा आहे. आणि हे साधू संत तुम्हाला आम्हाला सांगतात, आपण संसाराच्या रंगाने रंगून गेलेलो आहोत, संसाराच्या बंधनामध्ये आपण गुंतलेलो आहोत. हे संसाराची बंधनं आपल्याला तुम्हाला आम्हाला सोडायची नाही. म्हणून साधू संत असं सांगतात की संसारामध्ये गुंतू नका. संसारातून बाहेर तुम्हाला आम्हाला साधू संत काढतात आणि परमार्थाच्या मार्गाला घेऊन येतात. त्याला साधू म्हणतात. अभंगाचं पहिलं जे का रंजले गांजले त्या सिंहने जो आपुले. तुम्ही आम्ही संसारातला प्रत्येक जीव रंजला गांजलेला आहे. रंजले आणि गांजले असे दोन शब्द आहेत संसारातल्या प्रत्येक माणसासाठी. रंजले या शब्दाचा अर्थ असा आहे, जी आपण पे नाही देखिले त्याची ही विषयार्थी रंजली. रंजले म्हणजे या संसारातल्या सुखामध्ये जो जीव गुंततो त्याला रंजले असं म्हणतात. आणि गांजले म्हणजे काय, जो मानापमानाने सुखी होतो, मान मिळाला तर सुखी होतो, अपमान झाला तर दुःखी होतो, सुख मिळालं तर काही मनासारखं घडलं तर सुखी होतो, मनाच्या विरुद्ध घडलं तर दुःखी होतो, त्याला म्हणतात गांजले. रंजले आणि गांजले असे दोन शब्द आहेत. आणि अशा रंजल्या गांजलेल्या माणसांना साधू हा बाहेर काढतो, आपलंस करतो, जवळ घेतो. त्यासी म्हणे जो आपुले. तुम्हा मला साधू संत आपलं म्हणतात. आणि आपल्या घरातली माणसं आपल्याला आपलं म्हणत नाहीत. आपल्या घरातली माणसं प्रत्येकाच्या जीवनातली ही सत्यता आहे.
घरातली माणसं सुद्धा आपल्याला आपलं म्हणत नाहीत, साधू संत मात्र तुम्हा आम्हाला आपलं म्हणतात. आणि ज्यांना आपण आपलं म्हणतो आयुष्यभर, ती माणसं आपल्याला आपलं म्हणत नाहीत. जन्म दिल्यानंतर ज्या मुलांना तुम्ही आम्ही जन्म दिला, अशी मुलं सुद्धा आपल्याला आपलं म्हणत नाहीत. अशी मुलं सुद्धा आपल्याला आपलं म्हणत नाहीत. याचं गांभीर्य तुमच्या आमच्या जीवनामध्ये येत नाही. याचं गांभीर्य विठाला विठाला, हे गांभीर्य, ही सत्यता आहे. आणि साधू संत याच्या व्यतिरिक्त, साधू संत भगवान बाबा वामन भाऊ यांनी तुम्हा आम्हाला आपलं म्हणलेलं आहे. आणि आपलं म्हटलेलं आहे याचा परिणाम तुम्ही आम्ही या धर्म मंडपामध्ये बसलेलो आहोत. भगवान बाबा असतील, वामन भाऊ असतील, यांनी तुम्हा आम्हाला आपलं म्हणलेलं आहे, जवळ केलेलं आहे. चांगलं काय वाईट काय हे शिकवलेलं आहे. चांगल्या मार्गाला या साधू संतांनी लावलेलं आहे. चांगल्या मार्गाला साधू संतांनी लावलेलं आहे. संसारामध्ये प्रत्येक वस्तूला तुम्ही आम्ही आपलं आपलं म्हणतो आणि साधू संत आपल्याला आपलं म्हणतात. रंजल्या गाजलेल्या प्रत्येक सामान्य जीवाला, प्रत्येक माणसाला साधू हा आपलं म्हणतो. आणि जो प्रत्येकाला आपलं म्हणतो त्याला संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनकार सुद्धा म्हणतात ते गाव आपलं नाही बा, कीर्तनकार. आणि साधू संत काय म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर. ह्यांची मती स्थिर राहिलेली नाही, यांचा बुद्धी भ्रंश झालेला आहे. विठाला विठाला. हे गाव आपलं नाही, हा समाज आपला नाही, अमुक आपले नाही, तमुक आपले नाहीत. अहो शरीरच आपलं नाही. शरीरात ज्या पायांनी तुम्ही लांब लांब चालत जात होते, त्या पायांनी 10 मिनिटं एका जागेवर बसता येत नाही. आहे का शरीर आपलं? ज्या डोळ्यांना लांब लांबच दिसत होतं, त्या डोळ्यांना ताटात काय वाढलं हे दिसत नाही. आहे का शरीर आपलं? ज्या कानांना लांब लांबच ऐकू येत होतं, त्या कानांना जवळ बसून आपल्या पोटी जन्माला आलेली मुलं शिव्या देतात, ते ऐकू येत नाही. आहे का आपलं? हे काहीच आपलं नाही. साधू संत आपल्याला आपलं म्हणतात. आणि ज्यांना आपण आपलं म्हणतो ते सगळे आपल्याला बाजूला फेकतात. विठाला विठाला. आपण रंजले बांधलेलो, तुम्ही आम्ही दुखी आहोत. साधू संतांनी आपल्याला आपलं म्हटलेलं आहे, आपल्या सुखाचा विचार केलेला आहे. आपण प्रत्येक सणाला कसे सुखी होऊ याचा भगवान बाबांनी विचार केलेला आहे, वामन महाराजांनी विचार केलेला आहे. हा समाज शिकला पाहिजे, यांच्यासाठी शाळा निर्माण केल्या पाहिजे. भगवान बाबांनी 60-70 वर्षापूर्वी, त्याच्याही अगोदर शाळा सुरू करण्याचा प्रोग्राम हातामध्ये घेतला. गावोगावी शाळा सुरू केल्या, शिक्षकांची नेमणूक केली. निजामाच्या काळामध्ये, निजामशाहीमध्ये हा मराठवाडा होता. बाबाच्या ठिकाणी होते नारायणगडावर. तिकडे ब्रिटिशांची राजवट नव्हती आणि ते फार अन्यायी होते. निजाम हे फार अन्यायी होते. अशा संघर्षामध्ये सुद्धा भगवान बाबांनी गरिबांच्या लेकरांसाठी शाळा सुरू केल्या. शिक्षणाकडे त्यांना वळवलं, शिक्षणाकडे सन्मुख त्यांना केलं. आणि त्याचा परिणाम भारताच्या इतिहासामध्ये असा कोणताही समाज नाही ज्या समाजामध्ये 50 ते 60 वर्षामध्ये एवढी क्रांती झालेली आहे. अभ्यास करून तुम्ही पहा. आज या समाजामध्ये जो समाज एकदम अक्षरशत्रू होता, आपल्या पाठीमागच्या 2 पिढ्या अजिबात शिकलेल्या नव्हत्या आणि तिसऱ्या पिढीत क्लास 1 अधिकारी आहेत. तिसऱ्या पिढीत ज्यांच्या पिढ्याच्या पिढ्या शिक्षणामध्ये गेल्या, त्यांना ग्रॅज्युएट होता येत नाही, त्यांना चांगलं शिकता येत नाही. गरीबाची मुलं, ज्यांच्याकडे खाण्याची भ्रांत आहे, राहण्याची भ्रांत आहे, शिकण्याची भ्रांत आहे, अशी गरिबीमध्ये जन्माला आलेली मुलं सुद्धा क्लास 1 अधिकारी होऊ शकतात. हे भगवान बाबांनी केलेली क्रांती आहे आणि भगवान बाबांनी तुम्हा आम्हाला आपलं म्हटल्याचा परिणाम आहे.
आपला म्हटल्याचा परिणाम आहे. तुमच्या आमच्या हिताचा केलेला विचार, त्याचा परिणाम तुमच्या आमच्या जीवनामध्ये बदल झालेले. तुमच्या आमच्या जीवनामध्ये हे बदल तुम्हाला मला दिसून येतात आणि हे दिसले पाहिजेत. विठाला संतांच्या चमत्कारांना या जगामध्ये अजिबात महत्व देता कामा नये. पुन्हा वाक्य ऐका, संतांच्या चमत्कारांना, संतांच्या कार्याला महत्व दिलं पाहिजे. भगवान बाबा हे पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचतात, हे त्यांचं सामर्थ्य होतं, तो चमत्कार नव्हता. आजही आकाशामधून विमान उडताना आपण पाहतो, ते तर लोखंड आहे. काय आहे? लोखंड आहे. लोखंड आकाशातून उडू शकतं का? फेका बरं एखादा असं लोखंड, टाळ फेका बरं, टाळ तरी जरा 2-3 पुढे. नाही उडत, परंतु ते आकाशामधून जाताना दिसतं ना आपल्याला. त्याचं कारण काय? त्याच्यावरती संशोधन केलं गेलेलं आहे. त्याच्यासाठी अनेकांचं आयुष्य खर्च झालेलं आहे. तसं या साधू संतांनी स्वतःचं आयुष्य खर्च करून हे संशोधन केलेलं आहे. सामर्थ्य, ही जी शक्ती आहे ती आत्मसात केलेली आहे. आणि मग ज्यावेळेस ज्ञानोबा भिंत चालवतात, रेडा बोलवतात, त्यावेळेस त्यांच्या सामर्थ्याकडे चमत्कार म्हणून पाहिलं जातं. आणि ज्यावेळेस सामर्थ्याकडे चमत्कार म्हणून पाहिलं जातं, त्यावेळेस त्या संताचं महत्व कमी होतं. त्या संताचं महत्व कमी होतं. चमत्कार म्हणून पाहता कामा नये. आज आपण आकाशामधून ज्यावेळेस विमान जातं, गाड्या रस्त्याने चालतात, त्याला आपण चमत्कार म्हणतो का? त्याला आपण काय म्हणतो? शोध म्हणतो, संशोधन म्हणतो. आणि मग या साधू संतांनी हे जे घेतलेले शोध आहेत, केलेले चमत्कार आहेत, या साधू संतांच्या चमत्काराला चमत्कार म्हणायचं नाही, तर या साधू संतांच्या केलेल्या चमत्काराला संशोधन म्हणायचं. विठाला साधू संत भगवान बाबा हे तुम्हा मला आपलं म्हणतात. रंजल्या गांजल्यांना आपलं म्हणतात. तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. त्याला साधू म्हणून ओळखावं. जो तुम्हा मला आपलं म्हणेल, प्रत्येक जीवाला आपलं म्हणेल, त्याला संत म्हणतात. त्याला काय म्हणतात? संत म्हणतात. जो प्रत्येक जीवाला आपलं म्हणतो त्याला काय म्हणतात? संत म्हणतात. आणि जो घरातल्या माणसाला आपलं म्हणतो त्याला माणसं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हे साधू संत हृदयाने एवढे कोमल आहेत, मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. लोणी किती मऊ असतं, माता माऊलींना लक्षात येईल. लोणी किती मऊ असत. लोणी काढलं असेल ना, कशातून निघतं ते? बेसनात. आता पॅकेज लहान मुलाला विचारलं, बाबा रे दूध कोण देतं? तुम्हाला दूध. त्याला विचारलं धान्य कुठे मिळतं? धान्य कोण देतो? तो तर दुकानवाला देतो. त्याला कल्पनाच नाही, त्याला त्या गोष्टीची कल्पनाच नाही. म्हणून लोणी किती मऊ असतं हे आमच्या माता माऊल्यांना माहिती. हे माणसांना काही माहित नाही. माणसं लोण्याला कधी हातच लावत नाही. त्यांना फक्त खायला पाहिजे. लोणी केलं का, त्याचं तूप तयार केलं का, मग याला तूप द्या. याला काय द्या? डायरेक्ट तूप द्या. माता मला मेहनत करतात, कष्ट करतात, बनवतात, तयार करतात आणि बिचाऱ्या सगळ्याच्या शेवटी खातात. बिचाऱ्या ज्या सुरुवातीला खातात तेवढे हसल्या. जे वर्णन करू लागलो हो त्यांचं, पण त्यांच्या लक्षात आलं आपण काय शेवटी खात. देवाच्या आधी 2-3 भजे मावशीने खाल्लेले असतात. 2-3 कशाचं मीठ पाहणार. आयुष्यभर भजे करते, तिला तेवढ्या भज्याला मिठाचा अंदाज येत नाही. त्या बाईला बाई म्हणावं का? रोजच तिला जर मिठाची चव घ्यावी लागत असेल तर स्वयंपाक करतेच कशाला? तशाच भाज्या खाऊ दावणीत टाकून खाती. बरोबर आहे.
रोज काही बाया महाराज रोज मिठाची चव घेऊन पाहतात. कढई भरत भाजी, बरं त्यात काही बदलही होत नाही ना. आपल्या पूर्ण घरामध्ये आपण जी भाजी करतो त्यात काही रोज काही एखाद्या दिवशी 2-3 कढाया, एखाद्या दिवशी एकच कढई, असं काही आहे का? रोज तेवढीच भाजी, तेवढेच 4 माणसं, तरी बिचारी आयुष्यभर मिठाची टेस्ट घेऊन पाहते. याच्यावरून कळतं तिचा त्या स्वयंपाकामध्ये किती जीव आहे, किती जीव लावून करते स्वयंपाक. काही माता मावल्या असतात, एखाद्या माता माऊलीच्या हाताने तिने कसंही कारलं करू द्या ते चविष्टच लागतं. एखाद्या बाईने गुळाची ढेप जरी टाकली तो स्वभाव आहे विठ्ठला. किती जीव लावून आपण ती कामं करतो, किती जीव लावून आपण ती कामं करतो. साधू संत हे जीव लावून तुमच्या आमच्या हिताविषयी विचार करतात. त्यांच्या प्रत्येक क्षणाला तुमचं आमचं हित त्या साधू संतांच्या शब्दामध्ये दडलेलं. प्रत्येक क्षणाला तसे मृदू असतात भगवान बाबांसारखे संत. मृदू सबाय नवनी तैसे सज्जनाचे चित्त. आणि त्यांना संसारातल्या माणसाने, घराने, कुटुंबाने बाजूला टाकलेले. ज्याची अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदय. ज्यांना घरामधून, पूर्वीच्या काळामध्ये दवाखाने नव्हते, बाबांच्या काळामध्ये एखादा महारोग झाला, एखाद्याला मोठा आजार झाला, आताच्या काळामध्ये हॉस्पिटल आहेत, दवाखाने आहेत, गोळ्या आहेत, औषध आहेत, इंजेक्शन आहेत, त्याच्यावर उपचार आहेत. पूर्वीच्या काळामध्ये उपचार नव्हते. मग एखाद्याला जर एखादा मोठा आजार झाला, त्याला घरातून माणसं काढून द्यायची, घरातले. म्हणजे विचार करा बरं का, ज्या घरामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, त्या कुटुंबामध्ये ज्या आईबापांच्या पोटी आपण जन्माला आलेलो आहोत, ते आईबाप सुद्धा घरातून काढून देत होते. एवढा निर्दयी माणसाचा स्वभाव आहे, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक माणसाचा स्वभाव तसाच आहे, एवढाच निर्दयी आहे. एखाद्या माणसाला मोठा रोग होऊ द्या, टीबी सारखा वगैरे, त्या माणसाला घरात ठेवतात का पहा तुम्ही? नाही ठेवत. तुमचं महत्व, तुमचं आमचं महत्व किती आहे, तुमचं आमचं महत्व. मग असे महारोगी भगवान बाबांच्या जवळ राहायचे. भगवान बाबा त्यांना हृदयाला लावायचे. ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदय. 50-49च्या कालखंडामध्ये भगवान बाबांना नारायणगड सोडावा लागला. नारायणगड अत्यंत वाद विवाद, जातीवाद, अशा गलिच्छ प्रकार त्या ठिकाणी घडायला लागले समाजामध्ये. सामाजिक परिस्थिती सगळी अशी खराब झाली आणि मग कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या. भगवान बाबा महंत असताना 37ला माणिक बाबा गेले आणि भगवान बाबांना महंत म्हणून त्या गडावर स्थापित केलं. त्याच्यानंतर तिथल्या काही माणसांनी दुसरा महंत बसवला. म्हणजे बरोबर भावकीच्या वादासारखं सगळं वातावरण, सगळं अतिशय दूषित पद्धतीने, आणि कोर्टाच्या वगैरे त्या सगळ्या वाऱ्या, सगळा मनस्ताप, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा भगवान बाबांनी सगळं सहन केलं. पण सगळे प्रयत्न करून संत बदनामच होत नसेल, जो खरा संत आहे त्याला बदनाम करण्याचं एकमेव शस्त्र म्हणजे स्त्री, सगळ्यात शेवटचं शस्त्र. मग शेवटी एका माता माऊलीला बाबांवरती आळ घ्यायला लावला. बाबांवरती तिने आळ घेतला. पुढचा प्रसंग आपल्याला माहिती आहे. परंतु संतांच्या जीवनामध्ये जोपर्यंत कलंक लागत नाही तोपर्यंत संतांचं जीवन आहे. परंतु साधू संतांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस एखादा कलंक येतो त्यावेळेस साधू संत विठ्ठला विठ्ठला मोबाईलने सांगितले 11 बजे. आता काय 11 बजे, त्याच्यामुळे माझा काही इलाज नाही. विठ्ठला अवघे आणखी 11 नाही बजे माझ्या घड्याळात.
चालू दे, थोडे चालू द्या. सेकंद बाकी आहेत 11 बजेला विठ्ठल. फक्त अवघे 5 मिनिट, अवघे 5 मिनिट. मग बाबांवरती जो आळ आणला गेला, बाबांनी त्या ठिकाणावरून त्या दिवशी ठरवलं आपण गड सोडलेला चांगला. मग भगवान बाबांनी कमरेला एक उपरणं, खांद्यावर एक उपरणं आणि भगवान बाबांनी गड सोडून दिला, नारायणगड. भगवान बाबांनी गड सोडल्यानंतर सगळ्यात मोठं दुःख झालं ते कुणाला, तर भगवान बाबांबरोबर जे आंधळे पांगळे राहत होते, भगवान बाबांच्या आश्रयाने जे महारोगी राहत होते, ज्यांना भगवान बाबा सांभाळत होते, ज्यांना भगवान बाबा भिक्षा मागून खाऊ घालत होते, असे जे महारोगी, आंधळे पांगळे, वेडे, समाजाने टाकलेले, समाजाने अस्वीकार केलेला, अशी माणसं ज्यावेळेस, अशा लोकांच्या ज्यावेळेस लक्षात आलं बाबा आता सोडून चाललेत, अशा माणसांनी टाहो फोडला. बाकीच्या माणसांना दुःख झालं असेल किंवा नसेल झालं, सगळ्यात जास्त दुःख झालं अशा माणसांना. त्यांना वाटलं या जगामध्ये देव आहे का नाही माहित नाही, परंतु भगवान बाबांच्या व्यतिरिक्त या जगात आपल्यासाठी दुसरा देवच नाही. त्या देवाने जरी आपल्याला चुकीच्या पद्धतीने घडवलं असलं, त्या देवाने जरी आपल्या जीवनामध्ये काही दुःख घातलेले असले, पण या देवाने आपल्या जीवनाला सुखी आणि समृद्ध बनवलेलं आहे. सुखी आणि समृद्ध बनवलेलं आहे. हे आपल्याला सांभाळतात, रोज आपल्याला आपली काळजी घेतात, रोज आपल्याला खाऊ घालतात, रोज आपला सांभाळ करतात सुखदुःखामध्ये. अशी ही जी अशी अडाणी माणसं, दुःखी माणसं, रोगी माणसं, आंधळी माणसं, पांगळी माणसं, अशा माणसांनी टाहो फोडला. मग भगवान बाबांनी ही अशी सगळी माणसं बरोबर घेतली. ही माणसं, भगवान बाबांची संपत्ती काय, कमरेला एक उपरणं, खांद्यावर एक उपरणं, असे 10-12 येडी माणसं, एवढी संपत्ती बाबांकडे. नारायणगड सोडतात. नारायणगड सोडला, पुढे खांब्या लिंबाला बाबा बराच काळ राहिले ज्ञानेश्वरी आश्रमामध्ये, जो भगवान बाबांनी नारायणगडावर असतानाच स्थापित केलेला होता. त्या ठिकाणी शाळाही भगवान बाबांनी चालवली होती, त्या ठिकाणी राहिले. परंतु विचार करून 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 शेवटी बाबांनी ठरवलं आता या समाजामध्ये राहायचंच नाही, हिमालयामध्ये निघून जायचं. नाथा मिसाळांना बरोबर घेतलं बाबांनी आणि भगवान बाबा हिमालयासाठी निघाले. आता शेवटचा आपला कालखंड आहे आणि शेवटी साधू संत हे हिमालयामध्ये जातात. हिमालयाला स्वर्गद्वार असं म्हटलं जातं. हिमालयाला, मग हिमालयाकडे बाबा निघाले. पुढे खरवंडीचे बाजीराव पाटील यांच्या मातोश्रींनी ते बाबांना त्यांचं पुण्य, तुमचं आमचं पुण्य कामाला आलं आणि पुन्हा बाबांना आणण्याचा प्रयत्न झाला आणि तो सफल झाला. पुन्हा बाबा आले. मग धौम्यगडाची स्थापना आणि 10-12 वर्षामध्ये तो धौम्यगड उभा राहिला. ज्या काळामध्ये तुम्ही आम्ही संसारातून निवृत्ती घेतो त्या काळामध्ये भगवान बाबांनी धौम्यगडाची, भगवानगडाची उभारणी सुरू केली आणि तिथून पुढे हा भगवानगड आपल्या समोर एवढा मोठा उभा आहे. हे भगवान बाबांचं पुण्य आहे आणि भगवान बाबांचं सामर्थ्य आहे. विठ्ठला विठ्ठल. अत्यंत कष्टाने, मेहनतीने हा भगवानगड स्थापन केला, रक्ताचं पाणी करून. आणि तुम्ही आम्ही, तुमच्या आमच्यासारख्या सामान्य समाजाने हा भगवानगड उभा केलेला आहे. हा उभा करत असताना शेवटचा काळ जो आला 1964 साली, 14 जानेवारी 1964 साली बाबांच्या छातीमध्ये दुखायला लागलं. 14 जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीचा सण. सगळ्या माता मावल्या गडावर, आसपासच्या गडावर बाबांना ओवाळण्यासाठी, बाबांचं औक्षण करण्यासाठी, साधू पुरुषाच्या संत चरणाचं दर्शन घेण्यासाठी सगळ्या माता मावल्या येत होत्या. आणि भगवान बाबांना छातीमध्ये त्रास होत होता. भगवान बाबांना छातीमध्ये त्रास झाला की बाबा गादीवरून उठायचे, पाठीमागे बैठकीत जायचे, 1-2 मिनिटं लोळायचे, बरं वाटलं की पुन्हा येऊन गादीवर बसायचे. का तर या माझ्या दर्शनासाठी ज्या माता मावल्या आलेल्या आहेत त्यांना दर्शन मिळावं म्हणून. मग ती केपी सोनवणे सरांसारखी माणसं, जी कुलगुरू होते केपी सोनवणे सर, अशी माणसं त्या काळामध्ये बरोबर होती. बाजीराव पाटील होते. ते सांगायचे बाबा तुम्ही आत बसा, बायांना दर्शनाला येऊ देत नव्हते. बाबा सांगायचे अजिबात
बायांना अडवू नका, दर्शनासाठी येऊ द्या माझ्याकडे. मग संध्याकाळी जास्त त्रास झाला. मग 15 जानेवारीला जास्त त्रास जाणवल्यानंतर बाजीराव पाटलांनी आणि डॉक्टर हुदेदारांनी बाबांना सल्ला दिला पुण्याला जाण्याचा. मग 15 जानेवारीचा दिवस ठरला पुण्याला रुबी हॉलमध्ये बाबांना जायचं. तो दिवस भगवान बाबा भगवानगडावरून जात असताना कधीही रथामध्ये मागे बसले नाहीत, समोर बसायचे. परंतु 1965 जी जानेवारी आहे त्या जानेवारीच्या 15 तारखेला मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस भगवान बाबा गडावरून रुपी हॉलला जाणार होते हॉस्पिटलला पुण्याच्या, त्यावेळेस भगवान बाबांनी सगळ्या गडाचा विकास पाहिला, सगळ्या गडाकडे पाहिलं आणि तांगा जुंपल्यानंतर तांग्यावरती भगवान बाबा पाठीमागे तोंड करून उभे राहिले आणि सगळ्यांना नमस्कार केला. कुणाला काहीच कळलं नाही, सगळी भोळी भाबडी जनता भगवान बाबाच्या समोर. लोकांना एवढंच वाटलं बाबा असे कधी जात असताना, कुठेही जात असताना असं कधी मागे पाहत नसत आणि मागे पाहून कधी नमस्कार करत नसत. पण आज भगवान बाबांनी भगवान गडावरून जाताना प्रत्येक माणसाला पाठीमागे उभं राहून नमस्कार केला आणि भगवान बाबा हॉस्पिटलला गेले. रुपी हॉलला गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथपर्यंत जाईपर्यंत भगवान बाबांना हृदयाचे 2 अटॅक येऊन गेलेले होते. हृदयाचे 2 अटॅक येऊन गेलेले होते. ग्रँट नावाचे हृदय रोग तज्ञ त्यावेळेस होते आणि त्यांनी सांगितलं, बाबांची तपासणी केली आणि सांगितलं तज्ञ डॉक्टर येणार आहेत आणखी, ते तपासतील. परंतु बाबांनी सांगितलं काय तपासणी वगैरे काही करू नका, मी स्वस्थ आहे, मला काही झालेलं नाही. आणि 15 जानेवारी 16 जानेवारी 17 जानेवारी 18 जानेवारीला KP सोनवणे सर जे कुलगुरू होते आणि बाजीराव पाटील बाबांकडे गेले आणि बाबांना सांगितलं, बाबा आता आम्ही जातो गावाकडे, पुन्हा मागे येतो. 18 जानेवारीला बाबांनी सांगितलं आज घाई करू नका, आज मुक्काम करा, उद्या प्रस्थान करू. शब्द लक्षात नाही आले बरं कुणाच्या. बाबांनी काय सांगितलं, आज घाई करू नका, आज या ठिकाणी मुक्काम करा, उद्या प्रस्थान करू. एवढे शब्द बाबांनी वापरले. बाबांचा शब्द म्हणून दोघेही त्या ठिकाणी थांबले. KP सोनवणे सर, बाजीराव पाटील आणि नाथा मिसाळ बाबांच्या बरोबरच होते. हॉस्पिटलमध्ये बाबा नाथा मिसाळांना ज्ञानेश्वरी वाचायला लावायचे सतत. आणि रात्री 10 वाजता 18 जानेवारीला रात्री 10 वाजता बाबांनी थोडस जेवण केलं आणि क्वाटवर पडून नाथा मिसाळाला सांगितलं ज्ञानेश्वरीचा 8वा अध्याय काढा आणि 8वा अध्याय वाचायला सुरुवात करा. 8व्या अध्यायाचं वाचन सुरू झालं आणि ज्ञानेश्वरीतील 8व्या अध्यायातील 98 क्रमांकाची ओवी आली. का झाकलिया घटीचा दिवा, नेणे काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. ही ओवी नाथा मिसाळांनी वाचली आणि बाबांनी सांगितलं थांबा. मग या ओवीचा अर्थ बाबांनी नाथा मिसाळाला सांगायला सुरुवात केली. नाथा मिसाळांना सांगायला सुरुवात केली आणि भगवान बाबांच्या जीवनातलं ते शेवटचं प्रवचन ठरलं. भगवान बाबांच्या जीवनातलं ते शेवटचं प्रवचन ठरलं. जशा माता मावल्या पूर्वीच्या काळामध्ये दिवा हा फुंक मारून विझवला जात नव्हता, त्याला मालवलं जात नव्हतं, त्याला असं एखाद्या घटाखाली ठेवलं जाय, झाकून ठेवलं जाय. मग तो झाकून ठेवल्यानंतर तो दिवा कधी विझला हे कळत नव्हतं. दिवा कधी विझला हे आपल्याला दिसत नव्हतं. तसंच भगवंत सांगतात, साधू हा शरीर सोडत असताना कसं सोडतो, का झाकलिया घटीचा दिवा, नेने काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. 11 वाजता रात्री बाबांनी 18 जानेवारीला 11 वाजता 3 वेळेस ज्ञानोबा 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 म्हटले आणि पुन्हा शब्द उच्चारला नाही.
आणि रात्री 18 जानेवारीला 1:30 वाजता नाथा मिसाळांच्या लक्षात आलं बाबांनी देह ठेवला. नाथा मिसाळांनी टाहो फोडला आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं. डॉक्टरांना बोलवलं गेलं. मग KP सोनवणे सर, बाजीराव पाटील यांनी पुण्यामध्ये शिवाजीनगरला येऊन त्या आकाशवाणीला माहिती दिली, न्यूजपेपरला माहिती दिली आणि सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर भगवान बाबांनी जो शब्द सांगितला होता, आज थांबा उद्या प्रस्थान करू, सगळ्यांनी प्रस्थान केलं. 19 जानेवारी 1965. 1965. मग तिथून पुढचा सगळा समाधीचा प्रसंग आपल्याला माहिती आहे. कालच बाबांची पुण्यतिथी झाली. तो सोहळा तुम्ही आम्ही पाहिला. त्या सोहळ्याच्या निमित्ताने या संतद्वयांच्या, या 2 महान संतांच्या पुण्यतिथीच्या या शुभ मुहूर्तावर, त्या 2 संतांच्या पुण्यतिथीचा अत्यंत उत्साहाने हा सोहळा चालू आहे. निश्चितच हे साधू संतांचे विचार तुमच्या आमच्या मनावर ठसावेत. या साधू संतांनी जी आपल्याला घालून दिलेली परंपरा आहे, या साधू संतांविषयी किती जरी बोललं तरी तुकोबराय सांगतात, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची, तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती,
तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. भगवान बाबा वामनभाऊ महाराज या संतांविषयी किती बोलावं, तर ते स्वतः भगवंताची मूर्ती आहे. म्हणून त्यांनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे, आपल्याला जे सांगितलेलं आहे, या कीर्तनाच्या माध्यमातून साधू संतांच्या शब्दांचा विचार करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. माझ्या योग्यतेप्रमाणे मी ही साधू संतांच्या चरणावरती ही सेवा सादर करण्याचा प्रयत्न केला. तुम्हा मायबाप श्रोत्यांच्या चरणी ही सेवा सादर करण्याचा हा जो प्रयत्न आहे, साधू संतांच्या शब्दाचा विचार करण्याचा हा जो प्रयत्न आहे, तो या संतांनी गोड मानून घ्यावा हीच या साधू संतांच्या चरणी प्रार्थना आहे. या कीर्तनामधून एका जरी व्यक्तीने कमीत कमी ज्ञानेश्वरी वाचन करावं. सगळे लोक ज्ञानेश्वरी वाचणार नाहीत हे मी छातीवर हात ठेवून सांगू शकतो. याचा मला विश्वास आहे, याचा मला काय विश्वास आहे. परंतु एक जरी माणसाने एका जरी माणसाने रोज ज्ञानेश्वरी वाचली, तुकोबऱ्यांच्या गाथ्याचा एखादा अभंग वाचला, तर भगवान बाबा त्याचं कल्याण करतील हे बाबांच्या समोर सांग. त्याचं निश्चित कल्याण भगवान बाबा करतील, साधू संत करतील. म्हणून ज्यांना वाटतं आपलं कल्याण व्हावं, अशा माणसांनी ज्ञानेश्वरी वाचायला काहीच अडचण नाही. अशा लोकांनी ज्ञानेश्वरी वाचावी, तुकोबऱ्यांचा गाथा वाचावा, हीच या कीर्तनातून आपल्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी सुंदर नियोजन आहे, उत्कृष्ट टाळकरी आहेत, उत्कृष्ट वादक आहेत, त्याच्यापेक्षा श्रोते उत्कृष्ट आहेत आणि नियोजनही आपलं फार छान आहे. आपली सिस्टम, हे मंडप अतिशय उत्कृष्ट, हा सुंदर असा कार्यक्रम आपण सादर करत आहोत. भगवान बाबांना काही चुकलं हुकलं माफी मागावी आणि हा कार्यक्रम उत्कृष्टात उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करावा, हीच आपल्याला एक विनंती आहे. झालेली सेवा बाबांच्या चरणी, तुम्हा मायबाप श्रोत्यांच्या चरणी, टाळकरी वृंद वादकांच्या सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल. जय